अवडंबरीचं नृत्य आपल्या संप्रदायात बाईचं नृत्य मान्य नाही. नाही 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 पैशावाल्याच्या बायका वरातीत नाचायला हा भाग सोडून द्या, कारण त्यांच्याकडे पैसे पापाचे त्याच्याकरता त्यांच्या बायका नाचत्या त्या कीर्तनात बसण्याच्या लायकीच्या नाही तू आठवली माफ करा या देशातली महाराष्ट्राच्या नातीची स्त्री पदान्यास करणं चूक सांगितलं. भागवतात सुद्धा नाचायचं, रामायणात सुद्धा नाचायचं नाही, शिवपुराणात सुद्धा नाचायचं नाही, कारण या देशातल्या स्त्रीचा पदन्यास मध्ये नाचणं सत्पुरुषांना पाहणं याच्यासाठी घातक असत. बाबा एक खाली येऊन सांगतो, तुमच्या पुढे बोलू नये पण मी वाचून बोलणारा व्यक्ती आहे. या देशातील कळवातील स्टेजवर नृत्य करत असताना तिचा पदर पडतो काय हे मला माहित नाही, पण स्टेजवर सुरुवातीला आल्याच्या नंतर ती पदर पडू देत नव्हती आणि ती पदर घेऊन यायची. मी काही पाहायला नाही तमाशा, मी वाचवायचा चिन्ह, मी वाचतोय ती पदर पडू देत नव्हती पदर. तर तिला एका अधिकारी व्यक्तीनं प्रश्न केला, तू नृत्य करत असताना किती असते तुझा पदर इकडे तिकडे जातो, पण आल्या स्टेजवर तुझा पदर का पडत नाही तुला, असं तिने विचारलं. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. तिने एकच सांगितलं, आला कदा तमाशा न पाहणारा एखादा सात्विक एखाद्या नालायकाच्या सोबत जर अचानक तमाशात आला तर त्या पवित्र व्यक्तीचा अपमान नकोय म्हणून त्याला मुजरा करण्यासाठी आणि त्या पवित्र व्यक्तीला मुजरा करण्यासाठी मी सुरुवातीला पदर घेऊन येते. या भारत देशातल्या कळवातीची परंपरा आहे, या भारत देशातल्या नृत्य करणाऱ्या बाईची परंपरा आहे. तर भागवत ऐकून आणि किती गोड असावा याचा विचार करा. हा संप्रदाय फार मोठा संप्रदाय, या संप्रदायात कोणाही कटाळ्याची गरज नाही. या संप्रदायात कोणाही कटाळ्याची गरज नाही. 40 वर्ष चुकीचं पाणी केलं, 41 वर्षी कन्नड पूर्ण गेला, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन केलं आणि घाटावरून वरी जात असताना एक जणाच्या दंडात माळार केलेल्या होत्या, कमरेच्या बुढ्यातले आठाने काढले, 50 पैसे काढले त्याला देऊन टाकले आणि त्याच्याकडनं एक माळ घेतली, विटेवरच्या मालकाच्या पायाला लावली, विटेवरच्या मालकिनीच्या पायाला लावली, ती माळ गळ्यात घातली. 18 वर्ष